नमस्कार, मी पत्रकार संजय रिकामे. VCN न्यूज रूममध्ये सर्व तळेवासियांचे हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत तळा तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे या तालुक्यातील तळा पंचायत समितीचे माजी सभापती, तळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सध्या तळा नगरपंचायतीमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पडतायत असे चंद्रकांत रोडे. नमस्कार. नमस्कार संजय. रोडे साहेब, तळा तालुक्यामध्ये तुमची ओळख सगळ्यांना परिचित आहे. इवन रायगड जिल्ह्यामध्ये पण तुमचा परिचय सगळ्यांना आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय सुनील तटकरे यांचे निकटवर्ती विश्वासू म्हणून तुमची छाप आहे. पण नवीन पिढीला तुमचं जन्मस्थानापासून ते शिक्षणापर्यंत कशी तुमची वाटचाल झाली ती ऐकण्याची उत्सुकता आहे. तर त्याची आम्हाला सविस्तर माहिती द्या. संजयजी, की माझे वडील हे तळ्यातले आणि आई ही पोलादपूर तालुक्यातील आगावळे येथे. त्यामुळे साधारणतः मी त्यांचा पहिला मुलगा असल्यामुळे माझा जन्मगाव हा आगावळे येथे माझा जन्म झाला. आणि साधारणतः त्याच्यानंतर तळ्याला प्राथमिक शिक्षण माझं तळा येथे झालं. दगडी शाळा जी आपण म्हणतो त्या दगडी शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंतचं माझं शिक्षण झालं. म्हणजे तुमचा पोलादपूरचा जन्म आहे मुळात? मूळचा जन्म माझा पोलादपूरचा, आईचं माहेर पोलादपूर असल्यामुळे बाकी सर्व कर्मभूमी माझी तळाच आहे. आणि प्राथमिक शिक्षण दगडी शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर साधारणतः 84ला मी 5वीमध्ये तळा हायस्कूलमध्ये दाखल झालो. म्हणजे आजचं जे गोमवेदक विद्या मंदिर आहे पूर्वाश्रमीचं ते तळा हायस्कूल त्याचं नाव होतं. म्हणजे साधारणतः 5वीपासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं. आणि त्याच्यानंतर 11वी 12वी तळ्याला नसल्यामुळे 11वी 12वी कॉमर्स शाखेतून मी माणगाव येथे पूर्ण केलं. त्याच्यानंतर साधारणतः FY हे काही अडचणींमुळे मला पाली येथे पूर्ण करावं लागलं. त्यावेळेला कामा पटेल हे माझे वर्गमित्र तिथं सोबत माझ्या होते. आणि त्याच्यानंतर परत SY आणि TY हे मात्र मी माणगावला पूर्ण केलं आणि मी आज पदवीधर आहे. म्हणजे तुम्हाला मुळात शिक्षणाची आवड होती? हां, अर्थात. तुम्ही पदवीधर आहात हे मलासुद्धा माहिती नाही. ह्या निमित्ताने आज कळलं सगळ्यांना. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या भावाचं एक मेडिकल आहे आणि चांगल्या प्रकारे ते चालवत आहेत. त्यानंतर तुमच्या बहीण महाडला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. तर तुम्हाला काय असं वाटलं नाही की मी सुद्धा डॉक्टर व्हावं किंवा एखाद्या सरकारी IPS अधिकारी किंवा वकील व्हावं? कारण तुमच्याकडे तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की कोणतरी शासकीय माणूस आला. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? ह्याच्याबद्दल म्हणजे असं आहे की माझ्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे हे जरी शिक्षण मी पूर्ण करत होतो तरी साधारणतः रविवार सुट्टीचा दिवस असेल किंवा मे महिन्यातला सुट्टीचा काळ असेल, दिवाळीच्या सुट्टीच्या काळामध्ये वडिलांच्या ह्या व्यवसायामध्ये वडिलांना मदत करणं हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. आणि मग मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये मी वडिलांच्या बरोबर व्यवसायामध्ये छोटं मोठं काम करत असे. ह्या व्यवसायाच्या जोडीला आमचा दुग्ध व्यवसाय पण होता. म्हणजे आमच्या जवळपास 10-11 त्यावेळेला म्हशी होत्या आणि त्या दुग्ध व्यवसायामध्ये फार परिश्रम असतात. मग त्यावेळेला दूध वाटप करण्याची कामगिरीसुद्धा आम्ही वयाने लहान असल्यामुळे आमच्यावरती येत असे. आणि ती आम्ही वडील फार कष्ट करत होते, आई फार कष्ट करत होते. त्या कष्टाला आपली जोड असली पाहिजे म्हणून मी त्यांना त्याच्यामध्ये मदत करत असे. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात मी म्हणेन की मी मोठा असल्यामुळे मला वडिलांच्या बरोबर राहावं लागलं. आणि मात्र हे 2 भाऊ शिक्षणाकडे पुढे राहिले. अर्थात वकील वगैरे झाला असतो तर बरं झालं असतं. म्हणजे ती वडिलांची आईची इच्छा होती असं काही मला म्हणता येणार नाही. पण ती इच्छा मी आता माझी मुलगी लॉ साधारणतः 3rd इयरला आहे त्यामुळे तिच्या माध्यमातून ती इच्छा माझी पुरी होते. रोडे साहेब, तुम्ही सांगितलं की तुमचा वडिलांचा उद्योगधंदा होता आणि आहे पण आता. तर मे महिना असेल, त्यानंतर होळी असेल, दिवाळी असेल, त्या उद्योगधंद्याकडे तुम्ही चांगलं लक्ष देत होतात किंवा आपल्या वडिलांना मदत करत होतात. तर हा जो तुमचा उद्योगधंदा आहे हा तुमच्या वडिलांपासून सुरू आहे की पिढी जात आहे? त्याची जरा माहिती द्या आम्हाला. संजयजी, ह्या संदर्भात माझे वडील हे सुरुवातीला नोकरी करत होते. त्याच्यामध्ये त्यांनी पिठसई येथे आणि चरई येथे प्राथमिक शिक्षक म्हणून 2-2.5 वर्ष काम पाहिलं.
त्याच्यानंतर 2-2.5 वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी ST कंडक्टर म्हणून 7 वर्ष नोकरी केली. परंतु मुळातच कुठंतरी त्यांची अशी इच्छा होती की मी स्वतःचा व्यवसाय निर्माण केला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही नोकऱ्या त्यांनी सोडल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सायकल भाड्या तत्वावर देणे, सायकलचं रिपेअरिंग करणे असं सायकल मार्ट सुरू केलं तळ्यामध्ये. तळ्यामध्ये. आणि त्यावेळेला सायकल ही एक गोष्ट मोठी वाटायची. तो 2-3 वर्ष त्यांनी व्यवसाय केला. त्याच्यानंतर आज जो आमचा व्यवसाय आहे तो जवळजवळ 40 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. साधारणतः 1976च्या दरम्यान वगैरे त्यांनी हा तांदूळ खरेदी विक्री, भात खरेदी विक्री हा व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर म्हणजे हा वडिलोपार्जित व्यवसाय नसून तो त्यांनी स्वतः निर्माण केला. तुमच्या वडिलांची मेहनत आहे त्याच्या मागे, अतिशय मोठ्या मेहनत प्रमाणात. आहे, अतिशय मेहनत आहे. रोडे साहेब, गेली 40 वर्ष तुमचे वडील व्यवसाय करतायत, तर हाच व्यवसाय तुम्हाला पुढे करावासा का वाटला? मुळात माझं जे शिक्षण झालेलं आहे ते संजयजी पदवीपर्यंत म्हणजे व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे व्यवसायच करायचं हे तिथंच माझ्या मनामध्ये कुठंतरी रुजलं होतं. आणि वडिलांचा व्यवसाय लहानपणापासून मी पाहत होतो. वडिलांचा व्यवसाय चांगला असल्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये आवड नैसर्गिकरित्या तयार झाली. अधिक मागं एक भाऊ शिकत होता, बहीणसुद्धा शिक्षणासाठी सुरू झाली होती. त्यामुळे आपल्याला व्यवसाय करून त्या 2 भावांनासुद्धा त्यांच्याबरोबर त्यांनाही सहकार्य राहिलं पाहिजे. आणि वडील आई असे जोमाने त्या व्यवसायात असल्यामुळे निश्चितच व्यवसाय करताना फार आनंद होत होता. गेली 40 वर्ष तुम्ही व्यवसाय तुमचा परंपरागत चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. पण हे करत असताना तुमचा राजकीय योग कसा आला? म्हणजे तुमची राजकीय चळणघडण ही कशी काय घडली त्याची जरा माहिती द्या. राजकीय कारकिर्दीच्या संदर्भाचं बोलायचं झालं तर माझ्या घरामध्ये माझी आई ही ग्रुप ग्रामपंचायतीची त्यावेळेला 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निर्वाचित झाली होती. साधारणतः आईने जेव्हा पहिली निवडणूक लढवली तेव्हा फार मी बाल्यावस्थेत होतो. पण त्यावेळेला माणगावला मला अजूनही आठवतं की माणगावला त्यावेळेला फॉर्म भरायला आम्ही जी काही लोकं गेली होती त्याच्यामध्ये आईचं बोट धरून मी माणगावला पहिला फॉर्म भरायला गेलो होतो. त्यावेळेस माणगाव तालुका होता. आणि त्याच्यानंतर इयत्ता 7वीला मी असताना आईची दुसरी निवडणूक मी पाहिली. आणि ती निवडणूक आई यशस्वी झाली. त्यावेळेला तो जल्लोष आणि त्यावेळेची ती सगळी गोष्टी मी पाहिलेल्या असल्यामुळे निश्चितच कुठेतरी त्यावेळेपासूनच मनामध्ये ती आवड निर्माण झाली होती. आणि त्याच वेळेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे मग पहिल्या जेव्हा फॉर्म भरला तेव्हा निवडणूकमध्ये काय झालं? तुमच्या माझी आई निवडून आली. 2 टर्मला निवडून आली. आई माझी पहिल्या वेळेला निवडून आली. ती 12 वर्ष ग्रामपंचायतीची जवळजवळ सदस्य होती सलग. त्यावेळेला निवडणुका झाल्या नव्हत्या. आणि त्याच्यानंतर मी 7वीला असताना जेव्हा तिने दुसऱ्यांदा निवडणूक लढवली की जी मला चांगल्या आठवणीत आहे, त्याच्यानंतर ती 7 वर्ष ग्रामपंचायतीची सदस्य राहिली की 7 वर्ष त्यावेळेला निवडणुका झाल्या नव्हत्या. पण ते वातावरण घरामध्ये असल्यामुळे मी सुरुवातीला तळा हायस्कूलमध्ये मी जेव्हा 7वीला होतो, जामकर सर त्यावेळेला माझे क्लास टीचर होते. आणि ते क्लास टीचर असताना त्यांनी वर्गाचा क्लास म्हणजे मॉनिटर ज्याला आपण म्हणतो त्याची निवड संजयजी घेतली. आणि त्या निवडीमध्ये माझा त्यावेळेचा आज तो हयात मित्र नाही, कैलासवासी दिनेश देवरुसकर हा त्या मॉनिटर पदासाठी इच्छुक झाला. त्यावेळेला मी बोललो की माझी पण मॉनिटर होण्याची इच्छा आहे. दोघांची इच्छा झाल्यामुळे साहजिकच प्रक्रिया अशी झाली की हात वरती करून दोघांचंही जामकर सरांनी मतदान घेतलं. आणि संजयजी मला म्हणजे काय अपयशातनं कशी सुरुवात होती ती बघा, त्या निवडीमध्ये मी पराभूत झालो. आणि तो आमचा मित्र दिनेश देवरुसकर हा त्यावेळेला क्लास टीचर म्हणून आमचा आपला मॉनिटर म्हणून त्याची निवड झाली. म्हणजे तिथपासूनच कुठेतरी सुरुवात माझ्या राजकीय जीवनाला झाली की काय झाली असं मला हरकत नाही. तुम्ही विद्यार्थी असताना निवडणूक लढलात आणि त्याच्यामध्ये पराभूत झालात, पण ॲक्च्युली राजकीय क्षेत्रामध्ये कधी सक्रिय झालात? 10वीपर्यंतचं शिक्षण माझं इथं झाल्यानंतर 11वी-12वीसाठी मला माणगावला जायला लागलं. माणगावला गेल्यानंतर आम्ही सर्व जी ग्रामीण भागातनं जी काही मुलं गेली होती, मग मोरब्याची असतील, इंदापूरची असतील, निजामपूरची असतील, तळ्याची असतील, ह्यांना एकत्र करण्याचं मी काम त्यावेळेला तिथं केलं. आणि त्याच्यानंतर ज्युनियरमधनं जेव्हा आम्ही सिनियरला गेलो आणि मग कॉलेजमधल्या निवडणुका सुरू झाल्या, त्यावेळेला ग्रामीण आम्ही जे भागातनं आलो होतो त्यांच्याकडे प्रतिनिधित्व असलं पाहिजे ह्यासाठी मी तिथं तयारी सुरू केली. आणि त्यावेळेला साबळे कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे राजू साबळे तिथे आमचे नेतृत्व करत होते. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो. आणि आम्ही तिथं आमचा सुरुवात तिथं खरी माझी झाली. आणि त्याच्यानंतर
कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारणतः मी 94ला वगैरे 93ला माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि 94ला तळा ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक लागली, म्हणजे निवडणूक लागली आणि त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य आई असल्यामुळे तिच्या वारसा हक्काप्रमाणे तिच्या वार्डातनं मी त्यावेळेची काँग्रेसकडे धर्मनिरपेक्ष विचाराचे आम्ही असल्यामुळे त्यावेळेला काँग्रेसचे त्यावेळेला बाळासाहेब देशमुख, प्रभाकर जोशी, कैलासवासी हे जे आज मंडळी आहेत नाहीत त्यांच्याकडे मला मी निवडणूक ग्रामपंचायत लढवायची अशी मी त्यांना विनंती केली. तुम्ही विनंती केली? मी स्वतःहून विनंती केली आणि त्यांनी विचारविनिमय करून मला पहिल्या संधी त्यांनी त्यावेळा निवडणुकीच्या वेळेला 1994 सालीची जी फेब्रुवारीला निवडणूक झाली त्या फेब्रुवारीपासून माझी सुरुवात झाली. तरुण म्हणून तुम्हाला काँग्रेस पक्षाने पहिली संधी दिली. तुमची ही वाटचाल काँग्रेस पक्षाकडून सुरुवात झाली. बरोबर. त्यावेळेला काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष असे दोनच पक्ष शहरामध्ये होते किंवा त्यावेळेच्या माणगाव तालुक्यामध्ये होते आणि तळ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य होतं. त्यावेळेला कैलासवासी भाऊ दलाल म्हणजे बाळासाहेब दलाल हे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते आणि ते बाजारपेठेतले असल्यामुळे त्यांच्या विरोधातच मला माझी पहिली निवडणूक लढवायला लागली आणि त्यावेळेला मंगेश देशमुख आज जे आमचे नेते आहेत ते आणि मी एकाच वार्डातनं आणि कांचनमाला मेकडे असं 3 जणांचा आमचा वार्ड क्रमांक 5 मधनं आम्ही निवडणूक लढवली आणि मला सांगायला अत्यंत आनंद होईल की त्या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं मिळून मी विजयी झालो. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेलात काँग्रेस पक्षाकडनं. निवडून गेल्यानंतर या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमची वाटचाल कशी होती? तुम्ही काय काय कामं केली त्याची जरा माहिती द्या. त्यावेळेला निवडून आल्यानंतर सरपंच पदावर मंगेश देशमुख हे आमचे विराजमान झाले आणि त्यावेळेला मधुकर जाधव हे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे हे दोन्ही सरपंच उपसरपंच हे काँग्रेसचे? हां, हे दोन्ही सरपंच उपसरपंच काँग्रेसचे आणि त्याच्यामध्ये मी सदस्य म्हणून निर्वाचित झाल्यानंतर त्यावेळेला मी पदवीधर असल्यामुळे माझ्याकडे शिक्षण सभापती ची माझी नियुक्ती झाली आणि मग त्यावेळेला कन्याशाळा असेल, दगडी शाळा असेल, मग त्यावेळेची आनंदवाडीची शाळा असेल, ह्या सगळ्या शाळांचं व्यवस्थापन बघण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. तुमच्याकडे? पण त्याच वेळा हे व्यवस्थापन बघत असताना मी तरुण असल्यामुळे त्यावेळेला पाण्याची समस्या जवळजवळ 1 दिवस आड आम्ही पाणी फार अडचणीवर मात करत आम्ही त्यावेळेला देत असू. अगदी जरा जर पाणी बंद पडलं तर आम्हाला आंबेलीला स्वतः जावं लागत असे. आज जे मोबाईलवर काम होतं त्यावेळेला मोबाईल्स वगैरे नव्हते, लाईट जाण्याचं प्रमाण जास्त होतं. परंतु त्यावेळेचा जो माझा ग्रामपंचायतीचा वार्ड होता तो नंद तलावापासून सुरू होत होता, तो साधारणतः परिटाळीच्या टोकापर्यंत आणि इकडं मारुती मंदिरापासून पूर्ण बाजारपेठ करत असा जवळजवळ 1000-1100 मताचा त्यावेळेचा वार्ड होता. पण त्यावेळेला त्या सर्व लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं, त्यांना येणाऱ्या अडीअडचणींना मदत करणं, त्यांना वेगवेगळे दाखले लागतील तर त्यांच्यासाठी मदत करणं, किंबहुना ग्रामपंचायतीत जे जे त्यांचं काम असेल त्या कामासाठी मदत करणं, हे कर्तव्य मानून मी त्यावेळेला 5 वर्ष फार जोमाने काम करत होतो. तुमच्या वार्डमध्ये एक तरुण सदस्य म्हणून तुम्ही लोकांची जनहिताची कामं केली, पण पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असं कोणतं उल्लेखनीय काम तुम्ही केलं तुमच्या बॉडीने, त्याची जरा माहिती द्या. निश्चित त्यावेळेला मंगेश देशमुख सरपंच होते. साधारणतः तो 94ला आमचा कालखंड सुरू झाला आणि 1995ला साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर 95च्या निवडणुकीमध्ये साहेब तटकरे साहेब हे आमदार म्हणून आम्हाला त्यावेळेला लाभले आणि मग साहेबांच्या कुशल नेतृत्वामुळे आम्ही तळा तालुक्यामध्ये जर पहिली समस्या काय सोडवली असेल तर साहेबांकडनं 40 लाखाचा निधी उपलब्ध करून तळ्याची पाण्याची योजना पूर्ण दुरुस्त केली आणि तळ्यातल्या लोकांना जवळजवळ रोज पाणी दिलं जाईल अशी व्यवस्था आम्ही त्यावेळेला सुरू केली. त्याचबरोबर तरुणांना काहीतरी आधार असला पाहिजे, तरुणांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आज जे SC स्टँडवर जे गाले ग्रामपंचायतीचे जे काही 10-11 आहेत ते त्यावेळेला मंगेश देशमुख सरपंच असताना आणि मी ग्रामपंचायत सदस्य असताना त्यावेळेला आम्ही ते निर्माण केले. 1994 सालची गोष्ट आहे. हां, 95 साधारणतः 95च्या नंतर मग ते गाले आम्ही निर्माण केले. आधी इकडे देवीच्या रस्त्याला ज्या काही आता टपऱ्या वगैरे आपण पाहतो तो फार कचरा कुंडीचा भाग होता. तिथे काही लोकांना आम्ही व्यवसायासाठी टपऱ्या वगैरे सुरू करून दिल्या किंवा त्यांना त्या जागा आम्ही अगदी अल्पशा भूभाड्याने आम्ही त्यांना दिल्या आणि त्याच्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची तरुणांना संधी मिळाली आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. त्याबरोबर त्याच वेळेला सर्व रस्ते हे मातीचे होते. त्यावेळेला डांबरीकरणाचं एवढं हे नव्हतं, परंतु साहेब आमदार झाल्यानंतर प्रत्येक वाडीवरचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी
साहेबांच्या फंडातनं आम्हाला चांगली मदत झाली आणि आम्ही एक एक करत मग भोईरवाडी असेल, मुंडेचीवाडी असेल, मोहल्ला असेल, असं एक एक करत आम्ही डांबरीकरणाची कामं सुद्धा त्यावेळेला नगरच्या तळा ग्रामपंचायतीतली पूर्ण केली. रोडे साहेब, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना माननीय आमदार तटकरे साहेब तुम्हाला लाभले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही तळा शहराचा विकास केलात. पण त्या कालावधीत तुम्हाला असं वाटलं का की मला सरपंच पद मिळावं? त्यासाठी काय प्रयत्न केलेत का? राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही माणसाला निश्चित असते. त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्याला आम्ही सामोरं गेलं. त्यावेळेला सरपंचपद हे OBCसाठी आरक्षित असल्यामुळे निश्चितच मला असं वाटलं की आपण आता सरपंच व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यावेळेला पुन्हा एकदा काँग्रेसची टीम उभी केली आणि त्या टीमचं अप्रत्यक्षरित्या नेतृत्वच माझ्याकडे होतं आणि आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. परंतु दुर्दैवाने त्यावेळेला लोकांपर्यंत आम्ही आमचं जे म्हणणं होतं ते पोचवण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलो आणि कमी पडलो आणि आमच्या 6 सीट निवडून आल्या आणि विरोधी पक्षाच्या 7 सीट निवडून आल्या. त्यामुळे ज्या भाऊदलांच्या विरुद्ध मी पहिली निवडणूक लढवलो त्यांच्याच विरुद्ध मला परत दुसऱ्यांदा निवडणूक लढवावी लागली. आम्ही दोघेही परत 5 नंबर वार्डातनं वेगवेगळ्या पक्षातनं निवडून आलो आणि मग सरपंच म्हणून भाऊ दलाल विरोधी पक्षाचे सरपंच म्हणून सत्ताधारी पक्षाचे म्हणून बसले आणि आम्ही सदस्य विरोधी पक्षामध्ये बसलो. पण एक गोष्ट निश्चित आहे की राजकारणापुरतं राजकारण करत असल्यामुळे निवडणूक झाल्यानंतर भाऊ दलाल आणि त्यांच्या हाताखाली काम करत असताना किंवा त्यांच्याबरोबर काम करत असताना आम्ही तळाच्या विकासासाठी तटकरे साहेबांकडे सुद्धा जाऊन काही गोष्टी करून घेतल्या. तटकरे साहेबांच्याकडनं काही आम्ही कामं करून घेतली. त्याच्यामध्ये आज मोदी तलाव जे आपण पाहता तिथे जे काही गाले झालेले आहेत ते भाऊ दलाल सरपंच असताना आणि मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना दोघांच्या प्रयत्नातून ते त्यावेळेला गाळे झाले आणि तिथंसुद्धा लोकांना अगदी अल्प दरामध्ये भाड्याने आपण देऊन लोकांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं आणि त्यातून परत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ केली. त्यावेळेला परत 1-2 वर्ष सतत काम करत राहिलो आणि मग तळा तालुक्याची निर्मिती झाली आणि सरपंच होण्याची इच्छा होतीच. पण तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर साधारणतः 2002ला पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळेला तळा ग्रामपंचायत, गिरणा ग्रामपंचायत, राठाड ग्रामपंचायत आणि खांबोली शेनोली ग्रामपंचायत मिळून एक पंचायत समितीचा वार्ड तयार झाला आणि तो OBCसाठी आरक्षित झाल्यामुळे एक तरुण कार्यकर्ता म्हणून तटकरे साहेबांनी त्यावेळेला काँग्रेसमधनं मला पंचायत समितीला उमेदवारी दिली. त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. 1999 साली आपल्या तळा तालुक्याची निर्मिती झाली. एकीकडे तटकरे साहेबांचं पण नाव घेतलं जातं, दुसरीकडे त्यावेळेस सरकार मला वाटतं शिवसेनेचं होतं. बरोबर. आणि शिवसेनेकडनं पण अप्रत्यक्षरित्या त्याच्यावर दावा केला जातो की खरा तालुका म्हणजे निर्मिती शिवसेनेने केली. तर ह्याच्यामधलं सत्य काय? एक गोष्ट निश्चित आहे की संपूर्ण कोकणामधून तटकरे साहेब हे एकमेव काँग्रेसचे आमदार निवडून गेले होते. त्यामुळे सभागृहामध्ये साहेबांना बोलण्याची संधी वेळोवेळी मिळत होती. आम्ही ते पाहत होतो आणि त्यावेळेला तालुक्यांची निर्मितीचा निर्णय जवळपास निश्चित झाला होता आणि त्यावेळेला तळा तालुक्याची त्यावेळेचे असलेले तळा तालुक्यातले जे दिग्गज होते त्यांनी सगळी पूर्तता केली ठेवलेली होती. साहेबांनी कैलासवासी प्रभाकर देशमुख हे त्याच वेळेला त्यांचं निधन झालं आणि त्या निधनापर्यंतच्या निमित्ताने विधानसभेमध्ये जेव्हा साहेब बोलायला उभे राहिले त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना साहेबांनी की कैलासवासी प्रभाकर देशमुखांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर तळा तालुक्याची आपण निर्मिती केली पाहिजे असं ठणकावून तेव्हा साहेबांनी सांगितलं आणि त्याचा पाठपुरावा सुरू झाला आणि त्यामुळेच म्हणजे त्याच्यामध्ये निश्चित नारायण राणेंचं श्रेय आहेच, परंतु तटकरे साहेबांचं श्रेय निश्चितच काकांवर सरस आहे. म्हणजे विरोधी पक्षामधले तटकरे साहेब आणि सत्ताधारी यांच्या समन्वयातून तालुक्याची निर्मिती झाली असं तुम्हाला म्हणायचं. तुम्ही मगाशी तळा पंचायत समिती निवडणुकीची म्हणजे संदर्भ घेतलात तर त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छा प्रकट केलीत का तटकरे साहेबांकडे, का तटकरे साहेबांनी तुम्हाला तिकीट दिली? काय सांगाल याबद्दल? मी ग्रामपंचायतीचा त्यावेळेला सदस्य होतो. तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लागली. त्यावेळेला हा पंचायत समितीचा वार्ड हा OBCसाठी आरक्षित झाला. आता OBCसाठी आरक्षित झाल्यानंतर त्यावेळेला आमच्या काँग्रेसमध्ये असलेले आमचे नेते आदरणीय कैलासवासी बाळशेठ देशमुख असतील, बुवा गोळे असतील, ह्या 2 नेत्यांनी माझ्यावरला बोलून ही जबाबदारी टाकली की तुला पंचायत समितीची निवडणूक लढवायला लागेल आणि त्यासाठी तटकरे साहेबांकडे तुझ्या नावाची आम्ही शिफारस करतोय. आणि माझ्या दिग्गज 2 नेत्यांनी सांगितल्यामुळे
तटकरे साहेबांनी मला पंचायत समिती निवडणूक लढवण्याचे सूचना केली. म्हणजे साहेबांनी तुमच्या उमेदवार शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब केलं. पण ही पंचायत समिती निवडणूक लढवत असताना जिल्हा परिषदेचे उमेदवार तुमच्यासोबत कोण होते? त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणजे निश्चितच मला सांगायला म्हणजे आनंद होईल की त्यावेळेला बाळशेठ लोखंडे आम्ही असे सगळे एकत्र होतो. त्यावेळेस जिल्हा परिषदच्यासाठी बाळशेठ लोखंडे हे वरतून जिल्हा परिषद लढवत होते आणि त्यांच्या हाताखाली पंचायत समितीला इकडून तळागणातून मी लढवत होतो आणि मांदाड गणातून प्रतीक्षा करंजे आमची वर्ग भगिनी निवडणूक लढवत होती. पंचायत समितीच्या निर्मितीनंतर तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलात. तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभे होतात. तर त्यावेळेस तुमच्यासमोर विरोधी पक्ष कोणता होता आणि त्यांचे उमेदवार कोण होते त्याची जरा माहिती द्या. 1995ला युतीचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. त्यामुळे तळ्यामध्ये नुकतीच शिवसेना ही कार्यरत होती. त्यावेळेला राजा तळकर हे तालुका प्रमुख होते आणि त्यांनीच माझ्यासमोर त्यांचं आव्हान माझ्यासमोर होतं. पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेचं त्यांचं आव्हान हे अगदी नगण्य ठरलं आणि मोठ्या फरकाने मी पंचायत समितीवर निर्वाचित झालो. पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडून गेल्यानंतर तुमची कशी सुरुवात झाली कारकिर्दीला त्याची माहिती द्या. त्यावेळेला पंचायत समितीमध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिल्या निवडीमध्ये मी पहिल्या वेळेला प्रथम उपसभापती म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. कारण त्यावेळेला आरक्षित सीट असल्यामुळे विजया विठोबा साबळे ह्या सभापती झाल्या आणि मी उपसभापती म्हणून काम करायला सुरुवात केली. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर तळा तालुका हा डोंगराळ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणारे जे रस्ते होते ते साधारणतः खडी मातीचे होते आणि काही गावातनं तर रस्तेही नव्हते. अनेक गावामध्ये अशी परिस्थिती होती की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 1-1, 1.5 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं. महिलांना डोक्यावरनं पाणी आणावं लागत होतं. त्यावेळेला आम्ही पहिलं टँकरने पाणी द्यायला सुरुवात केली. 40 गावामध्ये आम्हाला टँकरने पाणी द्यावं लागत होतं. 40 गावामध्ये पाण्याची गैरसोय होती त्यावेळेस. 40 गावामध्ये जवळजवळ गैरसोय होती. संजयजी त्यावेळेला नेमके आपल्या नशिबाने तटकरे साहेब हे अन्न नागरी पुरवठा मंत्री झाले आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या माणसाला स्थान मिळाल्यामुळे वेळोवेळी मंत्रालयात जाणं आमचं सुरू झालं आणि साहेब कुशल नेतृत्व असल्यामुळे मग अनेक शासनाच्या ज्या पेयजलच्या योजना होत्या त्याचा उपयोग करत आम्ही तळा तालुक्यामध्ये गावोगाव आणि वाडी वस्तीवर पाहिल्या काय केलं असतील तर पाण्याच्या योजना केल्या आणि तळा तालुक्यात जे 40 ठिकाणी टँकरने पाणी द्यावं लागत होतं तो तालुका आम्ही टँकर मुक्त केला. त्याचबरोबर यशवंत समृद्धी योजना होती. त्याच्यातनं गावामधले अंतर्गत गल्लीबोळाचे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले. आमच्या समोर दुसरी मोठी समस्या अशी होती की 26 ग्रामपंचायती त्यावेळेला तळा तालुक्यामध्ये होत्या आणि ह्या 26 ग्रामपंचायतीला फक्त 5 ग्रामसेवक हे आम्हाला असल्यामुळे एकेका ग्रामसेवकाकडे 5-5 ग्रामपंचायती त्यावेळेला संजयजी होत्या. म्हणजे प्रभारी चार्ज प्रभारी म्हणजे एक ग्रामसेवकाकडे 4-4 ग्रामपंचायती हा प्रभारी चार्ज होता. आणि अशा अडचणीमध्ये आम्ही ग्रामसेवकांची संख्या वाढवत गेलो. आज मला सांगायला असा आनंद वाटतो की जवळजवळ एका ग्रामपंचायतीवर एक सरपंच एक ग्रामसेवक अशी परिस्थिती आता आपण आणून ठेवली. त्याच्यानंतर रस्त्याचे जाळं सगळीकडे विणलं. त्याचबरोबर शाळागृहाच्या इमारती केल्या, अंगणवाडीच्या इमारती केल्या, शाळेची कंपाऊंड्सवर केली. अशी बरीच कामं त्यावेळेला आम्ही तालुक्यामध्ये केल्यामुळे पुन्हा जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो 5 वर्षांनी 2.5 वर्षांनी मी उपसभापतीचा सभापती झालो. 2.5 वर्ष चांगलं काम केल्यामुळे पुन्हा जेव्हा निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो त्यावेळेला दुसऱ्या निवडणुकीला जेव्हा आम्ही सामोरं गेलो तेव्हा मी पंचायत समितीला पुन्हा मला पक्षाने आदेश करून लढवायला सांगितलं. त्याच वेळेला जिल्हा परिषदेसाठी मंगेश देशमुख हे त्यावेळेला निवडणुकीला सामोरं गेले आणि तिकडच्या गणातून अडखळे ज्या आत्ता सभापती आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे आता ज्या सभापती आहेत त्या पंचायत समितीला उभ्या राहिल्या. आणि मला सांगायला खरंच संजयजी आनंद वाटतो की ते जे इतकं काम आम्ही त्यावेळेला उभं केलं होतं ग्रामीण भागामध्ये तटकर साहेबांमुळे आम्ही इतकं चांगली व्यवस्था निर्माण केली होती की त्यावेळेला बाळ लोखंडे हे जिल्हा परिषदला आमच्या समोर आव्हान होतं आणि आत्ताचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत निर्वाचित झालेत राष्ट्रवादीकडनं ते बबन चाचले ते सुद्धा जिल्हा परिषदला उभे होते. ह्या दोन्ही त्यावेळेला नेत्यांचा पराभव करत मंगेश देशमुख हे जिल्हा परिषदेवर निर्वाचित झाले आणि मी पंचायत समितीवर झालो. आणि पंचायत समितीवर झाल्यानंतर मला पुन्हा एकदा सभापती पदाची संधी प्राप्त झाली आणि त्यावेळेला मात्र की 2 अभियानं R.R. पाटील साहेबांनी आणली होती. एक घाडगे बाबा स्वच्छता अभियान. ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आम्ही तळा तालुक्यामध्ये इतकं चांगलं काम केलं की प्रत्येक ग्रामपंचायत ही स्वच्छ झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला बक्षिसं होती
ही सर्वच्या सर्व बक्षिसं आम्ही तळा ग्रामपंचायतीनं घेतली. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की त्यावेळेला आर आर पाटील साहेबांनी जी महाराष्ट्रामध्ये बक्षिसं जाहीर केली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या तळा पंचायत समितीने मिळवलं. आणि त्याचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा सह्याद्रीच्या अतिथीगृहामध्ये झाला. आणि मी आर आर पाटील साहेबांच्या हस्ते त्यावेळेला तालुक्याचं द्वितीय पारितोषिक आम्ही त्यावेळेला स्वीकारलं. आणि तळा तालुका हा दुर्गम असूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 2 नंबरवर नेऊन ठेवला. याचा निश्चित मला अभिमान वाटतो. तळा पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करत असताना तुम्ही स्वच्छता अभियान म्हणून एक चांगला उपक्रम राबवलात आणि त्यासाठी महाराष्ट्रातून तुम्हाला द्वितीय क्रमांक मिळालं. तर तुम्ही सभापती असताना अजून उल्लेखनीय कोणतं काम केलं त्याची जरा माहिती द्या. त्यावेळेला राज्याचे मंत्रिमंडळामध्ये आर आर पाटील साहेबांसारखा एक कर्तृत्ववान मंत्री त्याच्यामध्ये होते. त्यावेळेला सुरुवातीला ग्रामीण विकास खातं हे आबांकडे होतं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे राज्याचं गृहमंत्रीपद आलं. त्यामुळे पोलीस खात्याशी संबंधित त्यांच्याकडे ते पद आल्यानंतर त्यांनी एक योजना आणली, तंटामुक्त अभियान ही योजना त्यांनी त्यावेळेला आणली. आणि त्या योजनेचा साधारणतः गाभा असा होता की गावोगावचे तंटे मिटले पाहिजेत. कोर्टामध्ये सगळीच लोक न जाता गावकीच्या कठ्ठ्यावर बसून त्यांनी तंटे मिटवावे अशी त्यामधली धारणा होती. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्यावेळेला आमच्या त्या 26 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही तंटामुक्त कमिट्या स्थापन केल्या. त्या तंटामुक्त कमिट्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि प्रत्येक गावच्या ज्या काही समस्या होत्या, जे काही वादावादी होती, मग त्याच्यामध्ये 2 पार्ट्या असतील तर त्यांना आम्ही एकत्र केले. भावाभावांमधले जमिनीचे वाद होते त्यांना आम्ही एकत्र केले. नवरा बायकोंचे वाद आम्ही मिटवले, त्याच्यातनं एकत्र केले. आणि त्याच्यातनं त्या वाद मिटवण्यामध्ये काही मार्क आम्हाला त्यावेळेला मिळत असत आणि त्या मार्कांच्या जवळ त्या ग्रामपंचायतीला बक्षिसं मिळत होती. मला सांगायला आनंद वाटतो की त्या बक्षिसाच्या ह्याच्यामध्ये काहींनी दिल्लीला जाऊन तर काहींनी महाराष्ट्राच्या ठिकाणी जाऊन बक्षिसं घेतली. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तळा तालुक्याने इतकं प्रदीप दिघावकर साहेब हे त्यावेळेला रायगडचे SP होते, त्यांनी इतकं चांगलं काम आमच्याकडनं करून घेतलं आणि आम्ही त्याला चांगलं सहभागी झालो की इतका चांगला प्रतिसाद दिला की तळा तालुका महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त अभियानामध्ये पुन्हा एकदा द्वितीय क्रमांकावर गेला. आणि ते गेल्यानंतर आमचा सत्कार त्यावेळेला पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहामध्ये ठेवला आणि मी सभापती म्हणून तिथेही पारितोषिक घेतलं. मला ह्या गोष्टीचा निश्चित आनंद होतो. करोडो रुपये त्यामुळे तळा तालुक्यामध्ये आले. किरकोळ स्वरूपाची प्रत्येक ग्रामपंचायतीतली कामं पूर्ण झाली. 10 लाख रुपयाचा निधी तळा पंचायत समितीला बक्षिसाच्या रूपाने त्यावेळेला मिळाला. तंटामुक्त अभियान तुम्ही जे राबवलं त्यातून तुम्हाला महाराष्ट्र शासनाने 10 लाखाचं पारितोषिक दिलं. आणि त्यावेळेला तळा तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये नेण्याचा योग माझ्या नशिबी आला. आणि हे सगळं करत असताना तटकर साहेबांची मात्र छत्र आमच्यावर चांगलं होतं. ते सगळं करून घेणारे होते आणि त्यांनी चांगलं काम माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याकडनं त्यावेळेला करून घेतलं. रोडे साहेब, तळा पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करत असताना तुम्ही तालुक्यामध्ये विकास कामं आणलीत आणि त्याचवेळी तटकरे साहेबांचा विश्वास तुमच्यावरती वाढत गेला. तर एक मला किस्सा बाजारामध्ये चर्चेला राहतो की ज्यावेळी तटकरे साहेब बोरगर हवेलीवरती हेलिकॉप्टरने आले आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून तुम्ही मुंबईला गेलात आणि येताना STमधून आलात, तर ह्या किस्स्याबद्दल काय सांगाल? निश्चितच हा किस्सा मोठा गमतीशीर आहे की मी सभापती असताना साहेब कर्नाळा येथे काही कामाच्या निमित्ताने आले होते आणि त्यांचं हेलिकॉप्टर बोरगर येथे लँड झालं होतं. तदनंतर आम्ही तो कार्यक्रम उरकून आलो आणि मी साहेबांना सहज विचारलं, साहेब आपल्या ह्या चॉपरमध्ये किती माणसं आहेत? तर ते म्हटले 2 जण आहोत, तुला यायचं आहे का? तर म्हटलं ठीक आहे, आपण बोलत तर येईन. आणि साहेब मला म्हटले चल सोबत चल, आपण काही चर्चाही त्या निमित्ताने करू. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मला ते याच्यामध्ये बसण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा बसल्यानंतर जेव्हा हेलिकॉप्टरवरती आकाशामध्ये ज्यांनी झेप घेतली तेव्हा निश्चितच मला फार आनंद झाला की ज्या साहेबांनी माझ्यावर अनेक गोष्टींवर विश्वास ठेवला त्यांना मी इतक्या विश्वासात पात्र झालो की त्यांनी मला तिथं हेलिकॉप्टरमधनं सोबत न्यावा की मी कधीही बसलो नव्हतो. आणि तो प्रवास करत असताना आम्ही जेव्हा गेलो तेव्हा साहेब महाराष्ट्रातल्या काही गोष्टी मला सांगत होते किंवा जात असताना आम्ही जेव्हा तळा सोडलं त्याच्यानंतर मरोहा तालुका लागला, त्याच्यानंतर नागोठणा लागलं, त्याच्यानंतर अशी वेगवेगळी गावं त्यातून साहेब मला वरतून ते दाखवत होते. त्याच्यानंतर आम्ही ते ठाण्याला घोडबंदर रोडला आमचं ते हेलिकॉप्टर लँड झालं. तिथे मी उतरलो साहेबांबरोबर आणि मग साहेबांबरोबर काही ठिकाणी थोडंसं गेलो आणि नंतर मी हेलिकॉप्टरने गेल्यामुळे माझ्याकडे गाडीही नव्हती
आणि मग तदनंतर तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे की मी एस टीने माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी आहे की एस टीने माझा प्रवास असा सुरू झाला की मी घोडबंदरवरनं पनवेलला एस टीने आलो, बसने आलो. त्यावेळेला मे महिन्याचा सीझन होता आणि पनवेलला इतकी गर्दी होती की एस टीमध्ये मला कोण घ्यायला तयार नाही. शेवटी मी कंडक्टरला सांगितलं, एक कंडक्टरला कोकणातला येणाऱ्या एस टीला, की बाबा मला तळ्याला जायचं आहे, मला जरा गाडीमध्ये तुम्ही प्रवेश द्याल तर बरं होईल, मी सभापती आहे तालुक्याचा. त्याच्यावर त्या कंडक्टरनी मला सांगितलं की संजयजी, त्याने असं सांगितलं की तुम्हाला मी गाडीमध्ये घेईन, पण तू गाडीमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही, अशी परिस्थिती आहे, तुम्ही बघा, नंतर तुम्ही मला काय म्हणाल तर जमणार नाही. मला कुठून तरी त्यांनी आतमध्ये घेतला. त्यावेळेला संजयजी मला समजलं की एस टीला 3 पायऱ्या असतात. कारण आपण एस टीच्या पायऱ्याने चढतो पण कधी मापत नाही. परंतु मी पायरीवर उभा राहिलो. मी एक पेपर घेतला होता, ती पेपर पायरीवर हांतरला आणि त्या पायरीवर मी बसलो. म्हणजे मी जाताना हेलिकॉप्टरने गेलो आणि येताना मात्र मी एस टीच्या त्या पायरीवर बसून पनवेलपासून इंदापूरपर्यंत आलो. मग त्या प्रवासामध्ये काय वाटतं जाणवलं? तेच मला सांगायचं आहे की जेव्हा मी आकाशातनं गेलो तेव्हा मी जग पाहिलं. इतक्या उंचीवर मी गेलो आणि काही क्षणातच जेव्हा मला परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा मला बसायला खुर्चीसुद्धा मिळाली नाही. मला पायरीवर बसायला लागलं. तेव्हा मला कळलं की जीवनामध्ये जेव्हा तुम्ही कुठल्या तरी उंचीवर जाता आणि कधीतरी त्या उंचीपासून तुम्हाला खाली यावं लागतं आणि जेव्हा खाली यावं लागतं तेव्हाच तुम्हाला ते अवघड होतं. परंतु त्या प्रवासाने मला बरंच काही शिकवलं. त्यामुळे मला आत्ताच्या जीवनामध्ये कधी चढ उतार झाला तरी त्याचं काही दुःख वाटत नाही की मी त्या पायऱ्यांवर बसून इंदापूरपर्यंत आलो. त्याच्यानंतर इंदापूरवरनं परत एस टीने तयार आलो. त्या प्रवासाने माझ्या जीवनामध्ये मला बरंच काही शिकवलं. तुम्ही हा जो तुमची घडलेली घटना जी शेअर केलीत आमच्यासोबत, खरोखर वाकण्याजोगी आहे. कारण माणूस कितीही उंचीवर गेला तरी परत त्याला जमिनीवर स्थिर व्हावं लागतं. एक सभापती म्हणून तुम्ही तळा तालुक्यामध्ये काम केलं. त्यावेळेस तुमचा जिल्हा परिषदेवरती पण संबंध आला. तर जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जाताना ह्याच्यामध्ये हॉलमध्ये तालुक्यासंदर्भात कुठले प्रश्न मांडलेत का, त्याची माहिती द्या. मी पंचायत समितीचा सभापती जेव्हा झालो त्यावेळेला माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे माझ्या आठवणीमध्ये किंवा कारकिर्दीमध्ये निलिमा पाटील ह्या त्यावेळेला पेंटच्या रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या आणि सभागृहामध्ये मी वेगवेगळ्या प्रश्नांवर नेहमी बोलत असे. मग त्याच्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न असतील, पाण्याच्या समस्या असतील, एस टी गाड्यांच्या समस्या असतील, या संदर्भात बोलत होतो. त्यांचं मला त्यावेळेला चांगलं सहकार्य मिळालं आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष गेल्यानंतर मला पंडित पाटील की जे आज आमदार आहेत ते अध्यक्ष म्हणून लाभले. त्यावेळेला सुद्धा मी चांगल्या पद्धतीने तिथे काम केलं आणि त्याचबरोबर सभापती हा DPTCचा सदस्य असतो किंवा जिल्हा नियोजन समितीवर पण सदस्य असतो. आणि त्यावेळेला आरोग्यमंत्री हे बॅरिस्टर AR अंतुले होते, आपल्या जिल्ह्याचे खासदार होते आणि ते आरोग्यमंत्री होते. त्याच्या वेळेचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेला पहिल्या वेळेला आम्ही जेव्हा त्या मिटिंगला बसलो कलेक्टर ऑफिसच्या, त्यावेळेला वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या म्हणणं मांडली किंवा काही गोष्टी केल्या. पण मला सांगायला आनंद होतो आत्ता की मी तळा तालुक्याच्या संदर्भात इतक्या महत्त्वाच्या काही माहिती त्या सभागृहात मांडली किंवा काही गोष्टी साहेबांसमोर मांडल्या. त्यावेळेला अंतुले साहेब इतके आश्चर्यचकित झाले की एक तरुण सभापती किती चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि किती चांगली माहिती सभागृहाला देतोय. त्याच्यावर खुश होऊन त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला सभापती तळा मी तुम्हाला काय देऊ शकतो. तर मी म्हटलो की साहेब आपला एवढा आपण बुजुर्ग आहात, अंतुले साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पण काम पाहिलं होतं. मी म्हटलं आपला आशीर्वाद माझ्या पाठीवर हवा. ते म्हणजे आशीर्वाद तर आहेच, पण मला आज काहीतरी तुम्हाला द्यावं असं वाटते. मी तुम्हाला आनंदाने सांगेन की 500 रुपयाच्या 3 नोटा त्यावेळेला असे 1500 रुपये त्यांनी मला सभागृहामध्ये बक्षीस दिले आणि म्हटलं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आता पुढे जाण्यासाठीची आवश्यकता आहे, तुम्ही चांगलं काम करतायत. एक बुजुर्ग नेत्याची शाबासकीची थाप अजूनसुद्धा मला निश्चित आठवते. आतापर्यंत आपण पाहिलं चंद्रकांत रोडे यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून ते तालुक्याचे सभापती या कालावधीमध्ये यशस्वी वाटचाल केली. परंतु नुकत्याच झालेल्या तळा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. ते जाणून घेऊया छोट्याशा विश्रांतीनंतर.